सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेअंतर्गत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सुरू असलेली शाळा क्रमांक 27 सध्या बंद अवस्थेत आहे. केवळ इमारतीची डागडुजी व नूतनीकरण आवश्यक असल्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आली असून प्रशासनाने तातडीने शाळेची डागडुजी व सर्वांगीण नूतनीकरण करून पुन्हा ती सुरू करावी अशी मागणी डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी बोलताना युवा नेते आकाश तिवडे म्हणाले की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. मात्र त्यांच्या स्मृती जपण्यासाठी जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात स्मारकं, पूर्णाकृती पुतळा, त्यांच्या नावाने भव्य वास्तू किंवा प्रमुख चौकाला त्यांचे नाव देण्यासारख्या बाबी अद्याप झालेल्या दिसून येत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या नावाने असलेली महानगरपालिकेची शाळा बंद अवस्थेत राहणे ही निश्चितच खेदाची बाब आहे. सदर शाळेची इमारत भव्य असून शाळेच्या परिसरात चांगल्या प्रकारचे क्रीडांगणही उपलब्ध आहे. इमारतीची योग्य पद्धतीने डागडुजी व नूतनीकरण करून आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास या शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तसेच शाळेमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू केल्यास पालक व विद्यार्थ्यांचा शाळेकडे मोठ्या प्रमाणात कल वाढण्याची शक्यता आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर आवश्यक ते सहकार्य व जनजागृती करण्यास आम्ही तयार आहोत, असे आकाश तिवडे यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शाळा क्रमांक 27ची तातडीने डागडुजी व सर्वांगीण नूतनीकरण करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने ही शाळा पुन्हा नव्याने सुरू करावी. तसेच शाळेत सेमी इंग्लिश माध्यम सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाला व कार्याला साजेशी, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त अशी शाळा पुन्हा सुरू होणे ही त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारी बाब ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी आदर्श मोरे, विवेक मोहिते, गणेश कांबळे, इसाक केंचे, शेखर भोरे, सियोन केंचे, राहुल वायदंडे, अभिषेक केंचे, संदेश तिवडे, विशाल घाडगे, रोहन केंचे यांच्यासह कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.